नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकरी पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहतात. अशाच या शेतकऱ्यांच्या थकीत असलेला पीक विमा कधी वितरित केला जाणार आहे, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारला जात आहे. या प्रश्नांचा उपस्थित झालेला म्हणजेच की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उर्वरित असलेला 2023 व 24चा पीक विमा हा येत्या 15 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यांवर क्रेडिट केला जाणार आहे, अशी माहिती तशा प्रकारची ग्वाही देत असताना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल व मंजूर झालेल्या पीक विमा मोठ्या प्रमाणात बाकी आहे. ज्यांच्यामध्ये खरीप हंगामाचे जवळपास 77 कोटी रुपयाची रक्कम ही अद्यापही शेतकऱ्यांना वितरित करणं बाकी आहे. याचबरोबर रब्बी हंगाम 2023-24चा सुद्धा जवळपास 262 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित होणं बाकी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अल्बेचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. काही क्लेमचाही पीक विमा होता. यांच्यामध्ये राज्य शासनाच्या हप्त्याचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे. हाच पीक विम्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित करावा अशी मागणी होती. हा एकंदरीत 262 कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरित होणं बाकी आहे. याचबरोबर खरीप हंगाम 2024 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित झालेले अशा योजना म्हणजे की शेतकऱ्यांचा सुद्धा जवळपास 400 कोटी रुपयाचा पीक विमा हा वाटप असलं बाकी असल्याची माहिती आलेली आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024चा राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा वितरित केल्यानंतर हा बाकी असलेला पीक विमा हा वाटप केला जाणार आहे. तर कंपन्यांच्या माध्यमातून दिली जात आहे असली शेतकऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांची तीच माहिती दिली जात आहे. अशी कृषी विभागाला तीच माहिती दिली जात आहे. लोकप्रतिनिधींना तीच माहिती दिली जात आहे. त्यांच्यामध्ये राज्य शासनाचा उर्वरित असलेला 1 कोटी रुपयाचा जो काही शेवटचा हप्ता आहे, हा हप्ता सुद्धा याच आठवड्यामध्ये वितरित केला जाईल अशी प्रकारची ग्वाही आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. खरीप रब्बी हंगाम 2024-25च्या जवळपास 200 कोटीच्या आसपासचा 207 कोटी रुपयाचा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनींना वितरित करण्यात आलेला आहे. ज्यांच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर करण्यात आलेले आहे व काही वाटप सुरू करण्यात आलेले आहे आणि उर्वरित जे काही क्लेम मंजूर केले ते सुद्धा आता याच आठवड्यामध्ये 2 आठवड्यामध्ये वितरित केले जातील अशी शक्यता आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2024च्या राज्य शासनाचा उर्वरित 15 कोटी रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आल्यानंतर साधारणपणे याच महिन्यांमध्ये या दिवसांमध्येच या शेतकऱ्यांना थकीत असलेला पीक विमा त्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केला जाणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1 जुलैपासून पीक विमा भरण्याची सुरू झालेल्या परंतु शेतकऱ्यांना पूर्णपणे या पीक विम्याच्या योजनेकडे पाठ फिरवली जात आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मनात तसा प्रतिसाद मिळालेला नाही. ज्यांच्यामध्ये जालना, बीड, परभणी हे जे काही जिल्हे सोडले गेले ते इतर भागात शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी करण्यापासून पाठ फिरवत असल्याची माहिती समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी पूर्वीच्या पीक विम्याचं करणं गरजेचं असणार आहे. याच पार्श्वभूमीवरती आता पीक विम्याचं वितरण करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा योजनेकडे आकर्षित करण्याचं या ठिकाणी म्हणजेच की आठवड्यामध्ये उर्वरित हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. शेतकऱ्यांना ते पीक विमा वितरण केलं जाईल. अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट ज्याची माहिती आपल्यालाच नक्की उपयोग पडणार.